बोधगया का महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए भिक्षु संघ का रामदास आठवले को समर्थन। मुंबई के उपनगर चेंबूर तिलक नगर महाबुद्ध विहार से सीएन न्यूज चैनल के कार्यकारी संपादक और मुंबई के वरिष्ठ पत्रकार कपिल देव खरवार की रिपोर्ट। बोधगया का महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन को उस वक्त बल मिल गया जब चेंबूर के तिलक नगर स्थित सर्वोदय महाबुद्ध विहार में इस आंदोलन के समर्थन में एक सभा में अखिल भारतीय भिक्षु संघ के अध्यक्ष और महाथेरो राहुल भंते ने अपने भाषण के दौरान मंच पर बैठे सभा की अध्यक्षता कर रहे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्य मंत्री और आरपीआई आठवले राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले को इस बात का भरोसा दिलाया कि आगामी 14 अक्टूबर को भाईखला रानी बाग से आजाद मैदान तक के मोर्चे में मुंबई और महाराष्ट्र के अलावा देश भर के बौद्ध भिक्षु अपने दल बल के साथ शामिल होंगे और तत्काल मुंबई भिक्षु संघ के अध्यक्ष भंते शांति रत्न ने जोरदार ढंग से उनका समर्थन कर मोर्चे को सफल बनाने का अपना संकल्प दोहराया। इस मौके पर भंते शीलकृति, भंते धम्मराज, भंते बुद्धश्री, भंते प्रशील रत्न, भंते महा मोगलयन, भंते बौद्धानंद, भंते लामा, भंते विरत्न, भदन धम रत्न, नागसेन कांबले, बाला साहेब पडवल, तानसेन ननवरे ने भी सभा में अपने विचार रखे। पूर्व मंत्री अविनाश मातेकर, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कसारे, जिला अध्यक्ष संजय डोलसे, चंद्रशेखर कांबले, सुनील मोरे, मिलिंद सुर्वे, जितेंद्र जीतू शिंदे के अलावा कांग्रेस के राज्यसभा सांसद चंद्रकांत हंडोरे के निजी सचिव और भीम शक्ति संगठन महाराष्ट्र के संपर्क प्रमुख एन.के. कांबले भी इस आंदोलन को अपना समर्थन दिया। कार्यक्रम के सूत्र संचालन तथा समापन पर महाराष्ट्र महासचिव गौतम सोनावणे ने सभी लोगों के प्रति दिल से आभार व्यक्त किया। अब हमारे चैनल के दर्शक रामदास आठवले के विचारों को सुने। नमस्कार। नेते आपल्यासोबत या आंदोलनासाठी त्यांनी आणि प्रकाश मोरे यांच्या भीमछायामध्ये झालेल्या बैठकीला सगळे लोक आले। आता एक समिती बनणं आवश्यक आहे। त्यानंतर बाहेरून येणाऱ्या लोकांची जेवणाची व्यवस्था होणं आवश्यक आहे। त्यांची कुठं थांबण्याची सुद्धा व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे। आणि हा जो मोर्चा आहे, मोर्चाला कमीत कमी 40 ते 50 हजार लोक असतात। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात ही 40-50 हजार लोक त्यामुळं जर एक 50,000 लोक जर आले तर आपला मोर्चा भव्य असा होणार आहे। आणि त्याच्यासाठी या पद्धतीनं भिक्खू संघ आहे, या भिक्खू संघातल्या कार्य जे भिक्खू आहे त्यांनी 200, 300, 500, 1000 एवढे लोक लागले तर मोर्चा भव्य स्वरूपाचा होणार आहे। आणि वस्त्या वस्त्यातून लोक आले पाहिजे। कुठल्या गटाचा विषय अजिबात नाही आहे। सगळे गटाचे लोक असतील, समाजाचे बौद्ध समाजाचे लोक असतील तर काय भागामध्ये जाऊन बैठका घेणं सुद्धा आवश्यक आहे। बौद्ध भिक्खूंनी ज्या त्या ठिकाणी त्यांचा संपर्कात जावं, कार्यकर्त्यांनी सुद्धा काय वस्त्यांमध्ये जावं आणि बैठकी होणं त्यांना पाहिजे। आता ब्रह्मवादी कॉलनी आहे, सिद्धार्थ कॉलनी आहे, असे आपल्या सगळ्या वस्ती आहे। अशा ठिकाणी जर आपण लोकांना कनेक्ट केलं तर एकाच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणामध्ये 1000, 2,000, 3,000 लोक येऊ शकतात। आणि वाहनांसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण पर्यंत करूया, पण स्थानिक सुद्धा लोक 1000, 2,000, 5,000 असे पैसे जमा करू। आणि वडिलांनी बघितलंय की अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचा कार्यक्रम असेल तर लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात धर्माच्या कार्यक्रमाला। आणि हा जो विषय आहे, हा विषय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। एक तर आपल्यावर हा मोठा अन्याय आहे, पण त्याच्यामध्ये टेक्निकल अडचणी आहे, तरीही आपल्याला ही ताकद एकदा दाखवून आवश्यक आहे। आणि हा मोर्चा मुंबईसारख्या ठिकाणी मोठा व्हावा अशी माझी सूचना आहे। त्यानंतर दुसरी माझी सूचना अशी आहे की ज्या इथे भूमीला काय बौद्ध भिक्खू साखळी उपोषण करावं। अजून आपल्याला जनजागृती आलाय कसे तर 2-2 दिवस, 3-3 दिवस, 2-2 दिवस साखळी उपोषण आहे।
की साखळी उपोषण जर बहुत लोकांनी केलं, एक 8-10 लोक जर बसले तर त्याला पाठिंबा देण्यासाठी रोज त्या ठिकाणी आणि अजूनही नंतर त्याची जागृती येऊ शकेल. त्यामुळं 14 तारखेला मोर्चा झाला की 15 तारखेपासून चैत्यभूमीला बौद्ध भिक्खूंचं जे आंदोलन आहे ते आंदोलन सुरू होईल आणि त्याची एक जागृती 10-15-20 दिवस चाललं तर मला वाटतं की अजून महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जागृती होऊ शकते. असा एक प्रयत्न आपण करावा. आणि बाकीचं आता जे पोस्टर आहे ते पोस्टर समितीचं आता नावं जी आहे ते बौद्ध भिक्खूंची नावं त्यात आली पाहिजे आणि सगळ्या नेत्यांची नावं आली पाहिजे, त्यांच्या पक्षाची नावं आली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला एक समिती आपण बसावं. प्रत्येक मिटिंगला असणार नाही, त्यामुळे आपण स्थानिक लेवलला पोहोचू. आपण एक समिती बनवावी, त्याच्यामध्ये प्रत्येक गटाच्या नेत्यांचं नाव त्यामध्ये आलं पाहिजे आणि नंतर एकदा प्रेस नोंद जी आहे प्रेस नोंद ही एखादी द्यावी. नंतर एखादी प्रेस आपण एक करावी, म्हणजे मी केली पाहिजे असं नाही. आणि अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीने कसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स लोकांकडून मिळेल यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जे येणार नाही त्याच्या विरोधामध्ये बोलायचं नाही आहे. आपण आपली भूमिका मांडायची आहे, फक्त आपला विषय लोकांसमोर मांडायचा आहे. ते कोणी आले नाही तर ते आले तरी ठीकच आहे आणि त्यांनी विचारलं तर आम्ही सगळ्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि सगळ्यांनी यावं असं आपलं आव्हानच आहे. त्यामुळं जरी ते बैठकीत आले नाही तरी त्यांनी मोठ्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्याला करायला हरकत नाही आहे. मी भीमराव आंबेडकरांची निवड होती आणि भीमराव आंबेडकरांनी मी पाहतो मी आज अहमदाबादमध्ये आहे काल तेवढं ते अहमदाबादमध्ये होते. तर आता त्यांना यायचं असतं अहमदाबादच्या आम्ही रोज प्रोग्राम होतो. त्यामुळे 14 ऑक्टोबरला माझे काय कार्यक्रम होते. नंतर आता आपण बैठक जेवढ्याला होते पण आपण केले. यायचं असेल तर एखादा कार्यक्रम काही कॅन्सल झाला तर हरकत नाही. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.